आणि हे आहे आमच्या मिस्टरांचं डोकं. बघू शकता ते टेलर असल्यामुळे त्यांचं डोकं कुठं कुठं चालू शकतं तुम्ही. असा पंखा कशात कोणी लावलेला पाहिला आहे का? मैत्रिणींनो, निसर्ग पण माणसांसारखा झालेला आहे. सकाळपासून ऊन पडलेलं आणि अचानकच धो 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 असा पाऊस पडत आहे. नेमकं कोणता ऋतू चालू आहे तेच कळेना, पावसाळा की उन्हाळा. सकाळी आता दसरा असल्यामुळे सगळ्या बायकांनी मोठमोठी धुणं वगैरे धुवून टाकलेलं असणार आहे, पण अचानक धो धो पाऊस चालू झालेला आहे आणि मशीनला काय झालं काय कळना झाले. कापडच पुढं सरकत नाही. असं काम करायचा मूड आला की असं मशीनला काहीतरी झालं की मग आपला काम करायचा मूडसुद्धा निघून जातो आणि माझं ब्लाऊज आहे ते निम्म्यातच राहिलेलं आहे. आणि मग अशी पाऊस पडत होता आणि आत्ता बघू शकता तुम्ही एकदम कडक ऊन पडलेला आहे. कशामुळे माणसांची तब्येत बिघडणार नाही आता तुम्ही सांगा. आणि संध्याकाळचे वाजलेले होते 9. या वेळेला मी आलेले होते दुकानातून घरी. आता भाजी करायचा कंटाळा आलेला, त्यामुळे याला म्हटलं आम्रखंड आणजा, मी चपात्या बनवते म्हणून हा आम्रखंड घेऊन आलेला आहे. आणि त्याने येताना चुटुक मुटुक खाऊ आणलेला, तर आमचा बंडा सुद्धा तो खाऊ खात आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्याप्रमाणे त्याला सुद्धा आवडतं असं काहीतरी चटकमटक खायला. आणि दुकानातून येतच होते तोपर्यंत 2 गाऊन फिटिंगला आले, त्यामुळे मला यायला वेळ झाला. आणि सकाळी जाताना हा भांड्याचा ढीग मी घासून गेलेले. जाळी भांड्यानं भरलेली होती, त्यामुळे गॅस कट्ट्यावर मी अशी डब मारलेली होती, ती तशीच आहेत. आता ही सगळी मांडायची आणि परत मग स्वयंपाक सुरुवात. आणि आमची पंखा लावण्याची पद्धत तुम्ही बघू शकता, नवीन आहे ना. अशी डोकी कोणाकोणाची चालतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि येता येता मी किरकोळ काम 80 रुपयाचं करून आले. चलो बाय.